वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. जामिनासाठी अर्ज करण्याचा वाल्मिक कराडचा मार्ग मोकळा. मात्र गरज पडल्यास सीआयडी पुन्हा कराडची पोलीस कोठडी मागू शकते. खंडणी आणि देशमुख हत्येमधील आरोपी एकच. एक जरी आरोपी सुटल्यास देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका. आम्ही राज्य शांत होऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन. सुरेश धस यांचा दावा. तर शेतकऱ्यांच्या जमिनीमधील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. विष्णू चाटेला जेलमध्ये पोलिसांकडून स्पेशल ट्रीटमेंट. चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का, दमानी यांचा सवाल. सरकार त्यांचंच असल्यानं आरोपींना गाड्या आणि बेड मिळू शकतात. अंजली दमानी यांच्या आरोपांवरील प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. आरोपींना फाशी व्हावी. धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मास्टर माइंड. खंडणीमुळेच हत्येचा गुन्हा. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 6,25,457 कोटींचे करार. JSW कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार. यंदा अर्थसंकल्पामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतील. गतवर्ष निवडणुकीचं असल्यानं काही सवलती दिल्या. पुढील 5 वर्ष आर्थिक शिस्त पाळावी लागेल, अजित पवार यांचं वक्तव्य. पुढील काही दिवस जनतेला विकासापासून दूर राहावं लागेल. त्यांनी राज्याला भीक मागायची वेळ आणली. अजित पवारांच्या अर्थसंकल्पावरील वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांची टीका.